नमस्कार मित्रांनो, एक्सेल मित्रा मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. नंतर कंट्रोल सीने कॉपी करणार व कंट्रोल एक्सने हा डाटा दुसऱ्या सेलमध्ये शेअर करेल. नमस्कार मित्रांनो, एक्सेल मित्रा फॉन्ट ग्रुप हा बघणार आहे. होम टॅबमधील पहिलाच ऑप्शन आहे ज्यामध्ये आपण फॉन्ट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत यामध्ये आपण बघू शकतो, जे आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपण बघत आहोत फॉन्ट साईज, ज्यामध्ये वाढवायचे असेल तर यावरती क्लिक करावे, कमी करायचे असेल फॉन्ट साईज तर यावरून, तसेच आपल्याला त्या अक्षरांना जर बोल्ड करायचे असेल तर या बटनावर क्लिक करावे, जर त्याला इटॅलिक करायचे असेल तर किंवा अंडरलाईन त्याच्या खाली करायचं असेल त्या शब्दाला, तसेच फॉन्ट कलर वापरून आपण त्या शब्दाला अक्षराचा रंग बदलता येतो व फिल करून त्याला सेलचा बॅकग्राऊंड कलर हा देता येतो. नमस्कार मित्रांनो, एक्सेल मित्रा मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण एक्सेल होम टॅबमधील अलाइनमेंट ग्रुप पाहणार आहोत. एक्सेलमध्ये अलाइनमेंट ग्रुपचा वापर टेक्स्ट नीट करण्यासाठी आणि प्रोफेशनल पद्धतीने मांडण्यासाठी होतो. सर्वात आधी लेफ्ट सेंटर आणि राईट अलाइनमेंट, टेक्स्ट डावीकडे, मधोमध किंवा उजवीकडे ठेवण्यासाठी. यानंतर टॉप, मिडल आणि बॉटम अलाइनमेंट, सेलमधील टेक्स्ट व्हरायटी ॲडजस्ट करण्यासाठी. रॅपअप टेक्स्टचा वापर करून आपण लांब टेक्स्ट एकाच सेलमध्ये मल्टिपल लाईनमध्ये दाखवू शकतो. ओरिएंटेशनचा वापर करून टेक्स्ट तिरका किंवा व्हर्टिकल करता येतो. आणि शेवटी मर्ज आणि सेंटर, एकापेक्षा जास्त सेल्स एकत्र करून हेडिंग बनवण्यासाठी. टिप्स मराठीत शिकण्यासाठी एक्सेल मित्रा मराठीला सबस्क्राईब करा.